राहुलने त्याच्या नवीन फ्लॅटमधून बाहेर डोकावलं. शहराचं तेजस्वी पण कोरडं आभाळ त्याला दिसत होतं. डोक्यावर छत होतं, घरात एसी होता आणि फ्रीजमध्ये जेवण. पण तरीही त्याला काहीतरी सतत उणीव वाटायची, न सांगता येणारी, न विसरता येणारी. एका फोन कॉलने त्याला आठवण करून दिली. आईला भेटायचं विसरतोस का रे दरवेळेस? तिला तुझी वाट बघायची सवय आहे अजूनही. त्याला काहीच उत्तर देता आलं नाही. 4 वर्षांपूर्वी राहुल शहरात नोकरीसाठी गेला. सुरुवातीला आईने डबा करून दिला. वरण भाताची पाकिटं, त्याच्या कपड्यांवर तिच्या हाताने लावलेले शिक्के. घर सोडताना ती म्हणाली होती, राहुल, स्वतःची काळजी घे, सकाळी अंघोळ कर आणि रात्री जेवण घेतल्याशिवाय झोपू नकोस. त्याला तेव्हा हसू आलं होतं. आई, मी आता मोठा झालोय ग. पण राहुल मोठा झाल्याने आई लहान झाली नव्हती. शहरात आयुष्य वेगात धावत होतं. राहुलचं प्रमोशन झालं, नवीन गाडी घेतली, पार्टीज झाल्या. पण आईचा फोन आला की तो व्यस्त असल्याचं सांगायचा. आई, आता वेळच मिळत नाही ग, कॉल करतो संध्याकाळी. आणि संध्याकाळ कधीच नसायची. आई दर आठवड्याला वाट पाहायची. दर सुट्टीला दाराजवळ आरतीचं ताट ठेवून बसायची. पण राहुलला वेळच नसायचा. घरात राहून तिचं आजारपण वाढत गेलं. डोळे मंद झाले. कधी तिनं शेजाऱ्यांना विचारलं, माझा मुलगा खूप मोठा झालाय ना आता? पण अजून त्याचं हसणं आठवतंय मला. दात पडलेले ते लहानसं हसणं. शेजारी ओशाळून जायचे, कारण मुलगा आता मोठा झाल्यावर आईच्या हसण्याची किंमत विसरलेला असायचा. एके दिवशी राहुलच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, राहुल देशमुख, मी शेजारी बोलतोय. तुमची आई बरेच दिवसांपासून आजारी होती. आज ती आताच काहीतरी गळून गेलं. आवाज बंद झाला. शब्द सटकले आणि डोळ्यांपुढे ती लहानशी साडी नेसलेली, पाठीला वाकलेली आई आठवली, जी दरवेळेस दार उघडून म्हणायची, अरे राहुल, आलास का? मी वाटच बघत होते रे. राहुल गावाकडे धावत पोहोचला. आईच्या अंथरुणाजवळ ती साडी होती, जी तिच्या शेवटच्या वाढदिवसाला राहुलने दिली होती. एक कपाट उघडल्यावर त्याला त्याच्या लहानपणीचे चित्र सापडले. मागे आईने लिहिलं होतं, माझं जग. राहुल त्या शब्दांकडे पाहत राहिला. त्याच्या आजच्या जगात करोडो रुपये होते, स्टेटस होता, पण जग नव्हतं. आई गेल्यावर तो शब्दच निखळून गेला. त्या रात्री तो आईच्या पलंगाजवळ बसून फक्त कुशीत डोकं ठेवून रडत राहिला. तो आवाज निघत नव्हता. आई, मी तुला वेळ दिला नाही ग. तू होतीस म्हणून माझं घर होतं. आता घर आहे, पण घरातलं मनच गेलं. सकाळी त्यानं आईसाठी एक छोटा कपारी पूजेसाठी सजवला, जिथे तो रोज एक दिवा लावतो आणि सांगतो, आज वेळ आहे ग आई, पण तू नाहीस. शेवटची जाणीव हीच, आई जिवंत असते तेव्हा ती आपली वाट बघते, पण आपण ती वेळ मग साठी ठेवतो. पण एक दिवस असा येतो जेव्हा वेळ असतो पण आई नसते. तेव्हा समजतं, आई म्हणजे फक्त व्यक्ती नाही, ती म्हणजे आपल्या आयुष्याचं श्वास. आईची किंमत तिच्या नसण्याने नाही, तर ती असताना तिच्याकडे वेळ देण्यात आहे.